सोलापुरात थांबणं होत नव्हतं. प्रशांत दादा नेहमी आमचं सांगायचे, अरे जर आपण जरा पत्रकारांशी गप्पा मारूया. मग 3-4 वेळा आमचं ते क्रॉस झालं की कुठून तरी दौऱ्यावरून आम्ही आलो की मग झोप पूर्ण होत नाही. मग परत दुपारी जेवण झालं की झोपून लगेच संध्याकाळी प्रयोगाचे तुझं टेन्शन. तर मला काल ते बोलता बोलता म्हणजे आपण आता उद्या थांबलोच आहोत तर आपण जरा गप्पांचा कार्यक्रम करूया का. तर मला खूप आवडलं. म्हणजे आता काय मारू गप्पा हा भाग नंतरच आहे, पण निदान एक गिव्ह अँड टेक होणं ज्याला गरजेचं असतं. तर ते आणि नेहमीच मी जेवढे आता काही जुने इथे असतील पत्रकार किंवा जे काय असतील ते त्यांना माहीत असेल की गप्पा अविशिष्ट पद्धतीने रंगतात, छान त्यात मजा येते. कधी कधी ती गप्पा रंगावी, गप्पा छान पद्धतीने व्हाव्यात एका हेतूपोटी मी इथे आलो आहे. आता काकांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे ते उद्दिष्ट पण खूप महत्त्वाचं आहे, नाट्यप्रयोग चालणं. आम्ही खूप नशीबवान आहोत की कितीही मोठमोठी संकट आली तरी नाट्यप्रयोगाला रसिक प्रेक्षक येतात आणि दाद देतात. म्हणजे अजूनही नाटकाचा ऑडियन्स काही तुटलेला नाही आहे किंवा असा खूप दुफळी पडलेला असं नाही आहे. मग किती संकट वेबसिरीजचे येवोत, चित्रपटांचे TV चॅनल्स येवोत किंवा आता करोनासारखे येवोत, पण नाटकांना गर्दी ही होतेच. चांगल्या नाटकांना लोक आवर्जून वेळ काढतात, नाटकांना जातात येतात. त्यासाठी मी नेहमीच रसिक प्रेक्षकांचं आणि आपल्यामार्फत त्यांचं नेहमीच कौतुक करत असतोच. फक्त एक जरासं गोंधळ असं वाटलं जरासं की 24 तारखेला का 23 रात्र 24ला अनाऊन्स झालं की 25पासून जमावबंदी आहे, रात्री 9 ते सकाळी पहाटे 6पर्यंत. अर्थात ते पण गरजेचं आहेच, पण जस्ट आता नाटक सुरू झालं आणि जमावबंदी आहे. पण त्यात नाट्यप्रयोग चालू होण्यासाठी त्यांनी मुभा दिलेली आहे. म्हणजे 50%वर जे आधी होतं तेच आहे. फक्त रसिक प्रेक्षक जराशे संभ्रमात आहेत की जमावबंदी म्हणजे सगळंच बंद आहे की काय. तर काल आम्ही सोलापूरचा प्रयोग करताना काउंटरवर सतत नाटक सुरू होण्याआधी विचारणा होत होती की नाटकाचा प्रयोग होणार आहे ना, म्हणजे त्याचा काही जमावबंदी संबंध नाही ना. खरं तर आपल्याकडे ते हे असेल GR असेल की त्यात नाट्यप्रयोग आणि चित्रपटगृहही चालू आहेतच. 50% क्षमतेने तुम्ही चालू ठेवा. तर हा जो थोडासा संभ्रम लोकांच्या मनात जर असेल तर मला असं वाटतं की या निमित्तानं का होईना पुढाकार घेऊन आपल्याशी संवाद साधून तो लोकांपर्यंत पोहोचावा की जमावबंदी ही आहेच आहे, जमावबंदी ही आहेच आहे आणि असायला हवी. कारण एकंदरीत जे काही सरकार ज्या पद्धतीने विचार करत आहे त्याच्याशी आपण क्रॉस नाही आहोत. पण सरकारने हेही म्हणलं की 50% नाटक चालू आहेत. तर रसिकांपर्यंत ती गोष्ट निदान कळावी की जमावबंदी जरी असली तरी नाट्यप्रयोग चालू आहेत, नाही का. मग आम्ही आता काल पण माझा शो संपल्यानंतर मी लोकांशी बोलत होतो प्रयोग संपल्यानंतर की आता ग्रुपने घरी जाऊ नका, नाटक संपलं आहे तर असं सेपरेट घरी जा आणि नाटकाचं तिकीट तुमच्या जवळ ठेवा. अगदीच काय अडचण आहे तर आपण सांगू शकतो किंवा नाटकाचं तिकीट आहे, मी नाटकाला गेलो होतो आणि ती मुभा आहे. फक्त ते तुमच्याकडनं जरा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं तर कसं होईल. आता परत नाटकं सुरू झाली आहेत आणि आता परत असे काही आणि आता असेच उलटे सुलटे नवीन नियम येतील. अर्थात ते चांगल्यासाठीच असणार नियम, मी काय त्याच्या क्रॉस जात नाही आहे. पण त्या नियमातनं काही संभ्रम निर्माण होऊ नये त्यासाठी हा संवाद आहे तुमच्याशी बोलताना. फक्त ती गोष्ट जरा मला असं वाटते की मी अतिप्रेमाने तुमच्याशी बोलतो की ती अतिप्रेमाने लोकांपर्यंत पोचावी, जेणेकरून आत्ता तर जरासं नाटकानं दिवस परत नाट्यप्रयोग सुरू झाले. तर ते माझ्याच नाटकाचं म्हणत नाही, मी ऑल ओव्हर नाट्य परिषदेच्या मी कार्यकारिणीवर पण आहे. तर मी त्या गोष्टीसाठी मी बोलू शकतो की निदान लोकांना आता नाटकं चालू आहेत, आमचे प्रयोग चालू आहेत, प्रशांत दादाचे प्रयोग चालू आहेत, नवीन नाटकं खूप चांगले येत आहेत. पण ते निर्माते उद्या परत धाडस करतील. नाही तर मुंबई पुन्हा नाशिक पुरतंच ते मर्यादित आहे का, तर नाही. ऑल ओव्हर महाराष्ट्रात जर त्यांचे प्रयोग व्हायचे असेल तर ते जास्तीत जास्त प्रयोग व्हावेत आणि ते होण्यासाठी आताही सुरुवात झाली आहे. तोपर्यंत एक असा काहीतरी नियम आला की जरा लोक गोंधळात पडतात. तर ते लोकांनी रसिक प्रेक्षकांनी गोंधळात न पडता प्रयोगाने यावं. आणि जसं सांगितल्याप्रमाणे जसं आम्ही ते 50% ऑडियन्स क्षमता पाहून आम्ही सगळे नियम काटेकोरपणे पाळतोच, तसे आता इतके प्रयोग करतो आहे रसिक प्रेक्षक पण ते काटेकोर नियम पाळतातच. त्यामुळे सगळं व्यवस्थित होत असते. फक्त जो काही संभ्रम आहे लोकांच्या मनात की जमावबंदी म्हणजे नाट्यगृह पण बंद आहेत की का, की नाटकं आता होणार नाही आहेत की काय, तर तसं नाही आहे. जमावबंदी जरी असली तरी नाटकांचे प्रयोग चालू आहेत, एवढंच मला सांगायचं होतं. आणि एकंदरीतच नाट्य व्यवसाय जसं आता काका म्हणाले की काकांची जो काय मी लहान आहे खूप त्यांच्यासमोर,
म्हणजे मी पहिल्यांदा माझं ऑल द बेस्ट नाटक घेऊन आलो होतो आम्ही मोहन वाघांकडनं, तिथून ते आमचे शो लावतात मोहन वाघांचे. आज मला बरं वाटतं की माझ्या नाटकाचे प्रयोग पण ते लावतात, हा माझा एक वेगळा आनंद आहे. पण अशी व्यक्ती असेल आमच्यासमोर सोबत जी अनुभवी आहे, ज्यांना माहिती आहे की कुठे कुठे कुठल्या कुठल्या सीझनला प्रयोग व्हावे, तर त्याचा फायदा आम्हाला होतो. माझ्यासारखे अजून कोण नवीन नाटक निर्माते असतील त्यांनाही होतो. आणि ते काका आजही त्याच पद्धतीने त्याच तन्मयतेने ह्या वयात देखील तेवढे फ्रेश आणि कामाला हे करून घेतात. जयराज नायर हे आमचे आहेत. हे मी 1985 साली शाहीर साबळे आणि पार्टीमध्ये जॉईन झालो. त्या शाहीर साबळे आणि पार्टीमध्ये ते पूर्वीपासून काम करतात. नंतर मग आम्ही आलो, मग ते आमच्यासोबत पुढे पुढे मग आता प्रत्येक प्रयोगाला आज जरी सही रे सहीच्या मी जो 3,500च्या वर प्रयोग जरी झाले असतील तरी फक्त बरेच जास्त दिसत असेल तर जयराज नायर पण तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण तेही त्या सगळ्या प्रयोगांना हजर होते. म्हणजे जास्त रिप्लेसमेंट या नाटकात झाले नाही, मोजक्याच झालेत रिप्लेसमेंट. पण ह्या व्यक्तीची रिप्लेसमेंट आम्ही झालेली नाही, कारण जसं ताई मगाशी म्हणाल्याप्रमाणे तो रोलच तुम्ही नाटक पाहिलं असेल. त्याचा किस्सा सांगतो मी. गोव्यात आमचा प्रयोग संपला होता. प्रयोग झाल्यानंतर काही ड्रिंक घेणारी माणसंच त्याला येऊन भेटली होती, तुमचा रोल आम्हाला जास्त आवडला. म्हणजे एखाद्या ड्रिंक करणाऱ्या माणसाला पण हुबेहूब वाटतं की ह्याने पण ड्रिंक करून काम करतोय. आणखीन काय असतं चॅलेंजिंग ना, इथपर्यंत माणूस तो त्या नाटकातून म्हणजे सही रे सही म्हणजे भरत जाधव होत नाही, असे मेन कॅरेक्टर पण कधी कधी असे हायलाईट होतात की बरेच लोक आम्ही त्यांना जस्ट त्यांचा किस्सा सांगतो, आम्ही त्यांना जस्ट डॉक्टर असं मस्करीत बोलतो, डॉक्टर या ना. तर जेव्हा प्रयोग संपला की लोक फोटो काढायला येतात ना. आता आपण करोनामुळे आपण देत नाही फोटो, पण आले की ते पण ते दामोदर पंथामध्ये येत ना ते, हो आम्ही डॉक्टर या ना. तर एक खरोखर डॉक्टर फॅमिली आली होती. ती डॉक्टर म्हणलं हो, आता मला काय माहिती, मला विषय संपला असेल तर नाही, विषय तिथून सुरू झाला. ती फॅमिली यांना का कोपरा घेऊन तुम्ही कुठले डॉक्टर आहात काय. त्यांना आम्ही डॉक्टर म्हणतो का तर आमच्या दौऱ्यात वगैरे उठबस का चांगले सतत लक्ष असतं. पाणी प्यायला सांगतो, असं गोळी घेतलीस नाश्ता करूया, असं की ते खूप देखभाल करतात. तर आम्ही त्यांना डॉक्टर म्हणतो. तर अशी घटना घडतात कधी कधी. आता तुमच्यासमोर बसले तुमच्यात गुरु आमचे खूप जुना माणूस आहे, जे गुरु वठारे, जे कित्येक वर्ष मी त्यांनाही जवळनं पाहतोय, पण आजही त्यांच्याकडे पण इतकी संकट अशी तशी येऊन गेलेत, पण आजही माणूस जोमाने आणि जोशाने आणि थाटाने उभा राहतो. आणि आजही नाटकांचे प्रयोग इथे कसे होतील त्याच्याकडे त्यांचं लक्ष असतं. त्यामुळे गुरु वठारेंचं पण सोलापूरसाठी मला वाटतं की ते एक नाव महत्त्वाचं आहे. प्रशांत दादा कित्येक वर्ष इथलं नाटक चळवळ चालू राहण्यासाठी थिएटरमध्ये प्रॉब्लेम्स असतील तर थिएटर जास्त बंद न ठेवता जास्तीत जास्त लवकर मध्यंतरी बंद होते थिएटर, प्रॉब्लेम्स होते तसंच सतत त्यांचा तो तडाखा होता की नाही प्रयोग व्हायला हवे, तिथे नाटकं यायला हवी आहेत. तर एक अशी काही लोक आहेत जे ज्यांना वाटते की ते नाट्यप्रयोग व्हायला हवेत, नाटकं घडायला हवेत किंवा इकडनं अजून काय तर घडतं. अशा लोकांचं मी एक नाट्यकारी म्हणून त्या लोकांचं खरंच कौतुक करतो. आणि जेव्हा केव्हा मी ते सोलापूरात आलो असेल तर त्यांना पहिला फोनाफोनी करतो, काय चाललंय परिस्थिती एकंदरीत काय वगैरे. एक देवाणघेवाण होते चांगली. तर ही देवाणघेवाण फक्त 3-4 लोकांपुरताच मर्यादित न राहता आपल्यासोबत व्हावी म्हणून हा सगळा अट्टहास होता. महाराष्ट्रात 1-2 ठिकाणीच मला त्याच्या वडे जाम आवडतात, चण्याची पिठाच्या आपण त्याला, त्या वड्या फक्त सांगलीत आणि सोलापुरातच मला मिळतात. त्या रात्री एक तर जेवण, रात्री आमच्या कलाकारांना जेवण मिळणं खूप भाग्याचं काम आहे आमच्यासाठी, कारण गरम गरम जेवण क्वचित मिळतं. आता आपलं तेच रात्री 9-10ला जेवण झालेलं असतं आणि मग रात्री 12-12:30 नंतर ते जेवण आपल्याकडे येतं. पण असे काही आहेत फॅमिलीज ज्याला म्हणू आपण, आम्ही फॅमिलीसारखा विचार करतो की जे आजही रात्रीचं जेवण गरमागरम छान रुचकर, कुठेही 25 लोकांचं जेवण सांगितलं आणि 15 लोकांची ताटा ॲडजस्ट करा असं काही कधी नसतं. त्यापैकी प्रसाद आहे हा स्वतः प्रत्येक वेळेस प्रत्येक प्रयोगाला, प्रयोग संपेपर्यंत गाडीत बसेपर्यंत तो टाटा करण्यापर्यंत आमच्यासोबत असतो. प्रसाद म्हणा, प्रशांत दादा म्हणा, ही बरीच लोक तुमची जी आहेत जे आमच्याशी इतकी जवळीक आहे. आणि मग कुठे ते व्यवसाय आणि काय येत नाही, मैत्री येत. आणि जेव्हा मैत्री असते तेव्हा पण आजही त्यांचं काल त्यांनी सांगितलं की आता गप्पा मारा तुम्ही आमच्या पत्रकारांबरोबर, ते एक मैत्री म्हणून आपण बोलू शकतो. अदरवाईज स्वतःच काम असलं तर आपण पुढे पुढे जा, तेव्हाच पत्रकारांना बोलवा का, किंवा तेव्हाच यांना फोन करा का, तेव्हाच त्यांना त्यांच्याशी बोलावं का, तर असं नाहीये. ही जी काही महत्त्वाची जे आमच्या नाटकासाठी जवळ असलेली माणसं आहेत ते आम्हाला नेहमीच इथे काही चांगल्या गोष्टी घडतात त्याबद्दल पण गाईड करतात.
आणि काही चांगल्या घडाव्यात तर घडण्यासाठी काय करावं त्यासाठी सुद्धा गाईड करतात. त्यामुळे तुमच्या मार्फत त्यांचे आभार मानतो. इथपर्यंत तुम्ही आज यांच्या आट्टापाया मी इथे आल्यावर आम्हाला बरं वाटतं की निदान काका म्हणाल्याप्रमाणे की गप्पा मारायचं. आणि आज खरंच वेळ होता, दुपारनंतर आम्ही निघणार आहोत बीडला. ते ही वेळ मला असं वाटतं की चांगल्या कामासाठी आणि चांगल्या कारणासाठी युटिलाइज होते, याचा आनंद आहे. कुठला रोग, कुठला विषाणू किती काय करतोय याची गणित आपण कधी आयुष्यात विचार नव्हते केले होते. म्हणजे मी मगाशी एकानं मस्करीत म्हणालो, अशा रोगांची नावं पण आपल्याला माहीत नव्हती विषाणूंची. पण एक बरं आहे, ह्यामुळे आमची जीभ स्वच्छ झाली, प्रोनाऊन्सिएशन चांगले झाले. ओमायक्रॉन, कोरोना वगैरे ह्याचे काही शब्द येत आहेत जे की आपल्या म्हणजे नुसतंच शहरी शब्द राहिले नाहीत. आता गावातल्या मुलाच्या तोंडात ते शब्द असले आहेत. हा एक आम्ही म्हणजे मजेत म्हणतो मी. पण हे अशा आता मला असं वाटतं की हे अशा आता व्हायरस विषाणूचा पेव आलं असं वाटते. आणि उद्या काही आलं की कुठलं तरी नाव येतं त्याला आणि ते आल्यामुळे अर्थात ते किती सत्य किती असत्य त्यात आपण पडणं चुकीचं आहे. सत्य आहे असं समजून पुढे जाऊ. पण आहे सत्य म्हणून लॉकडाऊन हा काही एंड नसतो त्या गोष्टीचा. कारण आमचंच करिअर प्रोफेशन आहे, प्रत्येक प्रोफेशनला त्याचा प्रॉब्लेम होतो. जस्ट प्रत्येकजण आता त्यातून उठलंय, त्या नैराश्यातून उठलंय आणि आता काहीतरी करू इच्छितोय आपल्या नोकरीत आपल्या व्यवसायात. ते करेपर्यंत काहीतरी असं नवीन आलं की परत ब्रेक येतो. तर हा जो स्पीड ब्रेकर होतो ना मध्ये तो जास्तीत जास्त कसं टाळता येईल. आणि आपण जसं सरकार म्हणते त्या पद्धतीने 2 डोस घेऊन, आपली तर अजून बरेच लोकांनी 2 डोस घेतलेले नाही आहेत वगैरे. तर मला असं वाटते ते घ्या, जेणेकरून त्याची तीव्रता कमी होते. आपण असं ऐकलं तर त्या आता ते झाल्यानंतर आता परत 3रा बूस्टर पण घ्या वगैरे. बघा बूस्टर वगैरे शब्द असे तोंडात बसले होता. फक्त आता आपण मशीन कशी असते, मशीन साधारण एक चावी द्या, नंतर मग ऑइलिंग करा, परत काय टाका, परत काय ड्रॉप टाका, तसं चाललंय आपली बॉडी. म्हणजे आता सध्या कुठला विषय चला तर ती मशीन घे, टाक इंजेक्शन, दुसऱ्या ते मशीन टाका, असं काय चाललंय. आवड होती, अर्थात आवड होती. मी शाहीर साबळे आणि पार्टीमध्ये आम्ही महाराष्ट्राची लोकधारा ह्या कार्यक्रमात जॉईन झालो 1985 साली. आणि मला खूप, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी खूप नशीबवान आहे की मला माझ्या करिअरच्या प्रत्येक ह्याला चांगली लोक मला भेटत गेली आणि मी चांगला घडत गेलो असेल. तर त्याला कारण पण हे स्वतः शाहीर साबळे, त्यांची संपूर्ण फॅमिली, नंतर केदार अंकुशसारखे मित्र मिळाले मला, नंतर मग हळूहळू चांगले चित्रपट आले, चांगले नाटकं आली. त्यामुळे एक त्या विजय चव्हाणसारखं, जसं मगाशी लक्षा मामाचं उदाहरण दिलं, लक्षा मामानी पण मला खूप हेल्प केली आहे. असं नाही की बाबा नवीन आलेला मुलगा त्याला काय अक्षरशः आम्हाला असे हात देऊन असं वर घेतलेलं आहे. त्यापैकी की लक्षा मामा म्हणजे आज त्याची जागा चालू इतका आपण मोठा नाही आहोत, पण त्या माणसाचा आशीर्वाद असणं किंवा अशोक मामाचा, ही बरीच मंडळी आहेत की त्यांचा आशीर्वाद असणं आपल्याला खूप मोठी गोष्ट आहे. पु ल देशपांडेंचा आशीर्वाद म्हणा, जे नाटकं आमची नाटक बघून आमच्याशी गप्पा मारतात की आम्हाला फ्री करतात, दादा कोंडके म्हणा, हे सगळे खूप मोठे लोक आहेत. आणि आम्ही पण त्यांना फक्त स्क्रीनवर बघायचं वगैरे, पण जेव्हा ते येऊन आपलं नाटकाचं कौतुक करतात किंवा आपल्याला नाही हे तू आता हे काम कर असं ज्या मार्गदर्शन करतात, तेव्हा असं वाटतं की आपल्या करिअरमध्ये अशा काही लोकांचा सहभाग आल्यामुळे सुद्धा आपण डाऊन टू अर्थ राहू शकतो किंवा एक आपल्याला सामाजिक भान ज्याला आपण मागाशी म्हणतो तो ठेवू शकतो. कारण ही डॉक्टर लागू त्यांनी पण सही नाटक पाहिलं होतं. त्यांनी एका शब्दात त्यांनी सांगितलं होतं, या नाटकाचा लेखक आणि दिग्दर्शक आणि मेन कलाकार हे दोघं घट्ट मित्र आहेत, म्हणून हे इतकं त्याचं चांगलं ट्युनिंग आम्हाला समोर पाहायला मिळते. पु ल देशपांडेंचं होतं की त्यांनी जे आमचं ऑल द बेस्ट नाटक पाहिलं होतं, तेव्हा मोहन वाघानं ते म्हणाले होते की काय मुलं वाघ मागे आल्या का प्रयोग करतात. त्यांनी डबल अर्थी बोलत होते, नाटकाचा वेग चांगला आहे, नाटक स्पीड आहे, आणि दुसरं मोहन वाघांचं नाटक आहे म्हणून. तर अशा काही लोकांचे बाळासाहेबांनी शो पाहिला होता सही. तर मी जस्ट दुसऱ्या दिवशी सकाळी राजसाहेबांना फोन केला होता, कसं वाटलं साहेबांना. अरे बोलतो भरत काय, रात्री साहेब पण फोनवर तेच बोलते, चला बाळासाहेब आता जेवायला नाही का आले, बाळासाहेब झोपले. तो गलगल्याचा इम्पॅक्ट होता. हा अशा काही रिॲक्शन्स जेव्हा आपण ऐकतो. अमरावतीला आम्ही प्रयोग करत होतो, अमरावतीला एक जण नवीनच जस्ट छोटंसं मूल घेऊन आमचे शो संपल्यावर आल्यावर की याच्या डोक्यावर हात ठेवा. म्हणजे असं काय म्हणजे काय, नाही काय ठेवा,
तर त्यांचं उद्दिष्ट काय होतं की एखाद्या कलाकाराचा हात आमच्या मुलाला पहिल्यांदा घराबाहेर आणले, त्या मुलाला फक्त हात असावं. म्हणजे अशी लोक ही श्रद्धाळू आहेत, कलाकारांवर प्रेम करणारे आहेत. या अशा गोष्टी ज्या आपण समाजात पाहतो, म्हणजे व्यवसाय हा बाजूला राहतो आणि एक आत्मिक समाधान ज्याला मिळतो ते म्हणतो ते अशा गोष्टीतनं खूप मिळतं. झोप महत्वाची हो, आणि शांत झोप महत्वाची याचे 2 लाख घेतले, त्याचे 8 लाख घेतले, याचे 50 लाख घेतले, अशी ती झोप नको आपल्याला. आमच्याकडे झोप कुठल्या होत्या काय, तिकीट बारीवर हाऊसफुलचा बोर्ड लागला, आमची झोप मस्त असते. आज लोक येऊन भेटून गेले, बोलून गेले आपल्याशी, आमच्याकडे ती झोप महत्वाची. आणि मी झोपतो चांगला, व्यवस्थित झोपतो तिथे. मी म्हणजे जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे इथे आपण कधी भेटलो नाही, त्याला कारण आम्ही दिवसभर कुठून तर दौरा करून आलो की मग जेवायचो, झोपायचो, तर संध्याकाळी फ्रेश पाहिजे. कारण ते एनर्जी 2.5 तासाची मोठी एनर्जी ती आपणच सेव्ह केली तर ती आपण एनर्जी देऊ शकतो. प्रयोग संपल्यानंतर परत कुठे दुसऱ्या गावात जायचं असते. मग ती प्रवासातली झोप काही झोप नसते, ती फक्त नशे असते, गुंगी असते. पण एक शांतपणे बेडवर झोपणं, तर ते मग आम्ही शक्यतो कुठे जात नाही. आणि आता कसं इथले ते शो होता काल म्हटल्यावर आमची झोप मस्त झाली. 9ला उठलो आणि 11चा टाईम ठरला होता. म्हणजे ही आज करेक्ट वेळ होती की जिथे झोप पण झाले आणि तुमच्याशी बोलायला पण मिळते, आणि परत इथून दुसऱ्या ठिकाणी जायला पण मध्ये वेळ मिळते. त्यामुळे रिलॅक्स आहे आज. आगामी चित्रपट किंवा नाट्य संदर्भात काय? आता आगामी चित्रपट एक कल्ला नावाचा चित्रपट आहे जो रेडी आहे. त्यात मी आहे, अंकुश चौधरी आणि सिद्धार्थ जाधव, केदार शिंदेंचं आहे. आम्ही तिघही त्यात डबल रोलमध्ये आहोत. टाईमपास पिक्चर आहे. दुसरी फिल्म आहे जी रेडी आहे ती तमाशा लाईव्ह नावाची, संजय जाधव त्यांची फिल्म आहे. आणि बाकी आता नवीन फिल्मचं शूटिंग आता मार्चमध्ये चालू होईल. हां दिसणार का नाही. हे बघा, मी ना माझ्या पूर्वी रोल आले होते नोकरांचे वगैरे. मी आलेलं काम असं पाठवलेला माणूस आहे. कारण आमच्या कसं हिंदीत वगैरे तुम्ही जर नोकरांचा रोल वगैरे सुरुवातीला छानच कराल, पण नोकरांची फाईल असते ना, प्रत्येक कॅरेक्टरची फाईल होती नोकरांच्या फाईलमध्ये, तर आपल्याला नंबरवर येऊन फायदा नाही. मग तसेच रोल मिळतात पुढे. तेच म्हटलं की मी आलेलं काम मी जर नाकारलं असेल तर तो आर्थिकचा प्रश्न येतच नाही. मी म्हणतो की आलेलं मी टाळलं का, कारण उद्या मी त्याच फाईलमध्ये नंबर 1 असेल ना. नोकरांमध्ये त्याचं ह्याला बोलूया आपण, तर आपल्याला ते नको आहे. ज्याला मी आत्मिक समाधान म्हणतोय, आर्थिक बाजूलाच ठेवूया आपण विषय. मराठी सिनेमाला अगोदर जशी गर्दी पडायची, अगोदर जसा रिस्पॉन्स होता, तसा रिस्पॉन्स आता थोडा प्रॉब्लेम काय झालाय, तेच कारण काय झालं, हे खूप तुमच्या हातात आलं आता. आणि जाण्याआधीच कुठं आता माहिती आहे आपली लोक पायरेसी शोधतात. अरे आले का ह्याच्यावर फिल्म आले काय, तर तसं नव्हतं. पूर्वी काय गोष्टी नसल्यामुळे थिएटर्स होतं. नाही, पण का त्या दर्जाचे चित्रपट आता राहिले नाही. जे सचिन, अशोक सराफ, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे यांचे जे विनोदी चित्रपट होते ते थोडे विनोद आता घसरा लागले का? असं नाही आहे. आता तुम्हाला विनोद सगळीकडे सतत दिसतो ना, तेव्हा मोजक्याच ठिकाणी दिसतो. आता टीव्हीला पण तुमच्याकडे चला हवा उद्यापड आहे, हास्यजत्रा आहे, म्हणजे अर्थात चांगले कार्यक्रम आहेत, नाही असं नाही. पण रोज वाटलेला विनोद येतातच आहेत. काय नसेल तर आज गल्लीबाजू पोरं पण जेव्हा टिकटॉकवर विनोद करत असतातच, तेव्हा विनोद क्वचितच बघायला मिळायचे. मोजकेच थिएटर्स असायचे, मोजकेच चित्रपट असायचे. आता म्हणजे दर्जा घसरला वगैरे ह्याच्यात मी नाही पडू शकत, कारण प्रत्येकजण आपापल्या दर्जाने, आणि लोकच दाखवतात दर्जा काय आहे तो. घसरवतो कुठे आपण दर्जा. लोकांना वाटतं की नाही मला पटत आहे, तर नाही पटत आहे. लोकांना जसं काम पटतं तर पटते. तर तो दर्जा वगैरे हा भाग नाही येता. आज तुमच्याकडे मनोरंजनाचे साधनं हातात आहेत, तर ते थिएटर जाऊन चित्रपट पाहतील का, तर पाहत नाहीत. आजही आपल्या मराठी चित्रपटाची कॉम्पिटिशन डायरेक्ट बॉलिवूडशी होते. समजा आता या महिन्यात ह्या शुक्र कुठला पिक्चर येणार, तर आपल्याकडे पहिली लिस्ट हिंदी पिक्चरची आलेली असते आणि मग मराठी चित्रपटाची येते. कारण हिंदीचं एवढं प्रमोशन मोठमोठं असतं, त्यांचं बजेट मोठे असतात. मराठीचं बजेट त्या पद्धतीने नसतं, त्यामुळे प्रमोशनला थोडा बजेटचा प्रॉब्लेम होतो. पण दोघा जर तुम्ही विचार केला तर कथानक ज्याला स्ट्रॉंग म्हणतो ते मराठीचं असतं. हे आता नाही, गेले कित्येक वर्षांपासून आहे. कारण आपल्याकडे साहित्य आहे, आपल्याकडे इतकं साहित्य आहे की ज्याच्यावर कलाकृती वेगळ्या पद्धतीने येत आली आहे, येत राहणार. आणि त्यांच्या भाषेला देतात, नाही देत ना. मला सांगा तुम्ही किती मराठी पिक्चर पाहिले, सांगा मला. नाही, लिस्ट द्या पटपट. हां, माझं झालं नाही. सैरी पिक्चर नाही, नाटक आहे. पिक्चर किती व्हेरी गुड. आणखीन कुठले पिक्चर पाहिलेत, पिक्चर लिस्ट आणखीन बरोबर. नाही, आत्ता सांगा, आत्ताच का नाही पाहिजेत, का नाही पाहिजेत.
हे तुम्ही म्हणताय सगळे हे येण्याच्या आधीचे आहेत ना. आता ह्या निमित्ताने पण ओटीटी प्लॅटफॉर्मचा ह्या सगळ्या इंडस्ट्रीवर एक चॅलेंज तयार झालंय का, किंवा त्या निमित्ताने नवीन कलावंत पण येतात? ऑफकोर्स आहे, चॅलेंज आहे. नवीन कलाकार येत आहेत, टेक्निकली पिक्चर चांगले व्हायला लागले आहेत. तुम्ही हा विचार करा की हिंदीचं टेक्निक आम्ही मराठीत वापरतो पण कमी बजेटमध्ये वापरतो. हा, जेव्हा आपले इथे ठरेल ना हिंदी साऊथ सारखं की पहिल्या भाषेला मराठी भाषेला मान आहे मग मी हिंदी देईन तर नक्कीच चालणार. तरीही वेळ वाया गेली नाही, वाया जो नाही. लोक येतात, ज्यांना ज्यांना मराठी चित्रपट पाहायचे पाहतात, असं नाहीच नाही. फक्त डायरेक्ट कॉम्पिटिशन बॉलिवूडशी असल्यामुळे जरा सगळं बाकी बाकी काय ऑफकोर्स. हो, सैराटने गेले केलं म्हणजे नैराश्य नाही आहे, होऊ शकतं, असं होते. आणि फक्त त्याला ते ह्याच्यामुळे जरासं कमी आलं. बाकी ओटीटी मध्ये गेलेलं फायदेच राहील का कसं, म्हणजे काय तुमचं व्ह्यू काय त्याच्यामध्ये? आता मी काल एक अनुराधा नावाची काहीतरी बरोबर नाही, OTT काय वाईट नाही प्लॅटफॉर्म. हो, आफ्टर ऑल कलाकाराला काम करायला मिळतं, त्याची कला घराघरात पोचते म्हणून कलाकाराला आनंद. निर्मात्यांनी 4 पैसे लावले आहेत, त्याला अशा माध्यमातून मिळतं त्याला आनंद. आपला चॉईस आहे की आपल्याला छोट्या स्क्रीनवर बघायचं आहे का मोठ्या स्क्रीनवर बघायचं, हा एकच फरक आहे. हो, मी करतोय. मी नाव न सांगणार होता पण माझा फेब्रुवारी एंडला आहे आणि मोठी सिरियल आहे ती, वेब सिरीज आहे मोठी आणि चांगली आहे. म्हणजे तुम्ही म्हटलं ना मग की मगाशी शब्द वापरला म्हणून की मला अशात पडायचं आहे तशात पडायचं आहे. माझ्या जातकुळीचा पण रोल नाही आहे तो जो मी करतोय. आणि त्या डिरेक्टरने माझ्यावर इतका विश्वास ठेवला आहे की त्यांच्या त्या OTTचे ज्या याला करणार आहेत, सोनी लावली आहे ती सिरीज, त्याच्या प्रोड्युसरना वगैरे त्यांनाही सांगितलं की हे करेगा तो हेही करेगा. माझ्यासाठी त्यांनी चॉईस ठेवला नाही आहे. नाही तर आमच्या ते प्रत्येक आर्टिस्टला 4 चॉईस असतात, तो नसतो तर ह्याला बोलत होता. पण त्यांनी जो मला ज्या पद्धतीने तो रोल समजवला आहे, फक्त मी आता बोलत नाही कारण ते येऊ दे, कारण आधीच दंग पिटण्याचा अर्थ नाही. आल्यावर अरे ह्याने हे पण काम केलं ते वाटू दे, त्यासाठी बोलत नाही. पण मी करतोय. हे बघा, मी तेच म्हणतोय, चांगलं असेल तर करायला मजा आहे. माझ्या धाटणीचं काम मी केले की, म्हणजे जसं मगाशी नोकराचा रोल ऐवजी मी जर मराठी चित्रपटात किंग सारखा वावरत असेल तर जाऊन मी नोकराचा रोल का करू. हे मला तत्वात माझ्या न बसल्यामुळे मी तसे रोल केले नाही. बाकी काय ते वाईट आहे हे चांगलं आहे असं काही नाही आहे माझं. ते जेव्हा मी एकतर मी मोठमोठ्या इव्हेंटला सांगतो ना, इव्हेंटला आणि फंक्शनला मी तिथे क्वचितच गेलो आहे. तर निघताना मी त्यांना म्हणलं चला तुम्ही पण, तर नाही ती कधी ते बाहेर आम्ही ज्या शाळेत त्यांच्या गाडीने पाठवायचो ना मी, तर शाळेपासून लांब गाडी थांबायला लावायची ते आणि चालत ते जायचे. कारण त्यांना ते नको होतं गाडीतनं उतरणं लोकांसमोर. का आजही ते लोक हे नाही. मुंबईत पण माझी बायको देखील ना बसनं वगैरे प्रवास करते. हां, तर ते माझा भाऊ त्यातल्या बसमध्येच भेटला होता. तू काय बसनं, गाडी कुठे आहे? नाही गाडी आहे घरी. मग बसने काय ते गाडी फिरत बस वगैरे, बसने बरं पडतं. तर ती मेंटॅलिटी आमची तशीच आहे. आणि मुलांचं पण सेम आहे. आज ती आता ते MD साठी आता ती एक्झामचा अभ्यास चालू आहे. तिचा मुलगा आता UPSCचा अभ्यास करतो आणि 2nd इयरला आहे. पण ते त्यांच्या ह्याच्यात खुश आहेत आणि त्यांना ते फोकस आहेत. म्हणजे माझी मुलगी उत्तम गाते, उत्तमच गाते म्हणजे ती. पण तरी मला वाटलं नाही की हिला कुठे डायव्हर्ट करावं. तिने जर मला सांगितलं की बाबा मला जरा अशा ठिकाणी संधी दे मी गाईन, तर मी नाही म्हणणार नाही. त्यांची आवड महत्त्वाची आहे. पण ते त्या ह्याच्यात येतच नाही. मी तिला एकदा म्हटलं होतं की तुला वाटतं सांग पाहिजे. नाही हे माझा एक रिलीफ स्वतःला, कारण त्यांचा अभ्यास मेडिकलचा अभ्यास भयानक हो. त्यातून तो रिलीफ आहे त्यांच्याकडे. ते गाणं वगैरे ते काही करिअर नाही किंवा व्यवसाय नाही त्यांचा होऊ शकतो. आणि ते स्वतः जेव्हा ते सांगतात आणि एखादं ते बरं आहे हो. म्हणजे प्रत्येक प्रोफेशनमध्ये स्ट्रगल हा आहेच, पण काहीतरी मिळतं नंतरही. आमच्या स्ट्रगलच आहे. प्रत्येक शहर जिल्ह्यात प्रयोग करता नाट्यगृहाची व्यवस्था कशी आहे? मध्यंतरी तुम्ही आता व्हिडिओ होय घाणेकर सभागृहाचं हे करता, सगळ्याचा कसा अनुभव नाही सोलापूर त्या मानाने उत्तमच आहे. पण बाकी खरंच अवस्था तशी म्हणत तशी नाही आहे नीट. आम्ही आमच्या परीने त्या सेंटरमध्ये, जसं इथे आपण सोलापूर असं आम्ही यांच्याशी गप्पा मारतो कधी कधी, तशा प्रत्येक जिल्ह्यात किंवा काय त्यांच्याशी आम्ही गप्पा मारतो. नाही असं नाही. काय आपले तर थिएटर तर आहे. कायकांचं कसं आहे, मंगल कार्याला थिएटर केले आहेत. मग ते म्हणतात हे थिएटर म्हणून आम्ही देतोय तुम्हाला. हे काय ओरिजिनल थिएटर नाही आहे.
मग तिथे आम्हाला प्रॉब्लेम, अरे मग थिएटर का नाही आहे एरियात वगैरे. त्या अनुषंगाने तर गप्पा होतात. थिएटर्स आहेत, कधी कधी चांगले असतात, कधी अतिशय बेकार असतात. ह्याने काय होतं आहे, ते सेंटर डेड होत चालले आहेत. म्हणजे ते प्रयोग आता किती करतील पुढची पिढी येऊन, तर ते जरा मला पण तर प्रशांत दादा आता ते दौरे करताय, मी तर किती वर्ष दौरेच करतो आहे, पण मी सांगायचं काम करतो तिथे त्या स्थानिक लेवलला. पण होत नाही म्हणून मी शो करणार नाही असं नाही आहे. मला शो करायलाच हवेत, जेणेकरून प्रत्येक सेंटर हा जागता ठेवला तर उद्या ते तिथे घडणार काहीतरी चळवळ. अदरवाईज डेड झाली की डेड होईल. जेव्हा जेव्हा सोलापूरमध्ये आपले शो झाले तेव्हा ते सगळे पब्लिक डिमांड जरी असले तरी फुल झाले. हो, सोलापूरच्या रसिकाविषयी काय वाटतं, आगामी एखादं नाटक कोणतं करणार सोलापूरमध्ये? सोलापूरचं मी एक नेहमी त्यांना उदाहरण देतो. तुम्ही त्या थिएटरची रचना पाहिली असेल. आता ज्याचं विनोदी नाटक आहे त्या अनुषंगाने मी म्हणतो, आमच्या नाटकाला जर कधी तुम्हाला वेळ असेल तर मी सहज मागून तुम्ही नाटक विंगेत उभे राहा आणि लाफ्टर ऐका. तो लाफ्टर तुम्ही जर समुद्राची लाट खळखाट ऐकल्या तर खळखळ आपल्याला आपटतो. तो आम्ही फील घेतो नेहमी सोलापूरच्या बाबतीत. आणि मी नेहमीच बोलत आलो, आता नाही परवा यांना म्हटलं की तुम्ही वर उभे राहणे ऐका तो लाफ्टरचा. कारण मागचा एक 7 तारखेला शो तो हाऊसफुल झाला होता शो. तो तर मागून अशी एक लाट येते, कारण तो पूर्ण असं आहे ना थिएटर. तो हसण्याचा एक गडगड आहे ना, तो आपटतो ना आपल्याला, तर त्याची एक गंमत आहे. म्हणजे आता ते मी खूपच क्रिएटिव्ह लेवलला बोलतो असते, पण ती गंमत घेण्यात मजा आहे. म्हणजे हे काय उदाहरणात देणे की रसिक कसे तिथले. आगामी एखादं नाटक सोलापूर? सध्या अजून नाटक नाही आहे. आता ॲक्च्युली मोरूची मावशीचाच आमचा प्लॅन होता ह्यावेळेस, पण पुढे आम्हाला सगळे सहीचे शो करायचे आहेत म्हणून इथून सही करून पुढे निघालो आहे. पण मोरूची मावशी फेब्रुवारीत वगैरे मी आणेन, साधारण फेब्रुवारी एंडला. राज्यभरामध्ये राज्यभर कसं आहे आणि काय आहे पुढचं? आता काही जरासं क्रॉस होत आहे बोलणं, पण आता कळत नाही राजेश राय प्रजेला मिळाला हवा का आतल्या डिपार्टमेंटला मिळाला हवा, मला कळत नाही. कारण आता सगळेच ह्याला धर त्याला धर असं चाललं आहे सगळं. या विषयांतर होते, पण तुम्ही म्हणते तसं बरोबर आहे, एक राजाश्रय होताच, आजही आहे आणि होऊ शकतं. मी काही शक्यता नाकारत नाही. फक्त इतकं सध्या आजूबाजूला परिस्थिती बिकट आहे. करोना म्हणा, संकट आहेत, पूर परिस्थिती, करोना परिस्थिती, ह्या सगळ्या ह्याच्यातून इकडे दुर्लक्ष होणारच थोडंसं. पण जे मोठ्या आलेल्या संकटांना फेस देतानाच सरकारची धादा तिरपीट चालली आहे. त्यामुळे ह्यातनं सगळ्यातनं जरा फ्री झाले की नक्कीच तो राजश्रय मिळेल अशी अपेक्षा करतो मी.